नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत ट्रेंडिंग बाही डिझाईन. तर इथे ही डिझाईन तयार करण्यासाठी आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि बाहीचा आकार देऊन कट करून घेतलेला आहे. बाही लांबी 5 इंच घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाही लांबी कमी जास्त करू शकता. आता इथे ब्लाऊजच्या मेन कपड्यावर आपल्याला अस्तरचा हा भाग ठेवून घ्यायचा आहे. ब्लाऊजचा मेन कपडा सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्याने लगेच अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरच्या पीसवर परफेक्ट माप घेतलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे आपल्याला रेड कलरची पाइपिंग टाकून घ्यायची आहे. तर इथे 1 ते 1.5 इंच कपडा घेतलेला आहे आणि डबल फोल्ड करून इथे शिलाई मारून घेत आहे. शिलाई मारताना एकसारखी शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून आपली पाइपिंग व्यवस्थित येईल. आणि इथे कोण आहे तिथे थोडासा कट मारून घ्यायचा आहे. आणि इथे थोडासा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे जेणेकरून कोण व्यवस्थित येईल आणि बाहीची जी डिझाईन आहे ती फिनिशिंग सहित तयार होईल. इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपली जी पाइपिंग आहे ती व्यवस्थित येईल. पाइपिंग लावून झालेली आहे. आता आपण पॅच तयार करूयात. तर इथे पॅच करण्यासाठी मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि थोडासा राऊंड मध्ये कट करून घ्यायचा आहे. इथे आपण कुठेही कॅनव्हासचा वापर करणार नाही. आता ह्याच आकारामध्ये आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे. त्यावर ठेवून जशास तसे कट करून घ्यायचे. आता आपल्याला शिलाई मारून जोडून घ्यायचे. आणि कट करून कपडा एकसारखा करून घ्यायचा आहे. आता इथे आपण रेड कलरची पाइपिंग टाकून घेणार आहोत. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.
पायपिंग लावताना अगदी हळूवारपणे शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपली सर्व पायपिंग एकसारखी आली पाहिजे. तर आपला पॅच तयार झालेला आहे. आता लावून घेऊयात. बघा, कमी वेळेमध्ये आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही तयार करून घ्यायची आहे. अर्जंटमध्ये झटपट तयार होणारी बाही डिझाईन आहे. एकदा तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. बघा, या पद्धतीने लुक आलेला आहे. धन्यवाद.